हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 10:30 वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। सकाळचे सगळे कामं आवरून घेतले आणि फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात करते। सकाळी टिफिनची गडबड नव्हतीच। शिवांची शाळा लागली आहे बुधवारपासून, तर 2च दिवस त्याची शाळा होती, बुधवार आणि गुरुवार। मग शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस त्याला सुट्टीच आहे, त्याच्यामुळे निवांत होते। त्याला टिफिन द्यायचं असलं की सकाळी लवकर उठावंच लागतं। मग मिस्टरांना सुद्धा टिफिन जातो, मग त्याला टिफिन द्यायचा नसला की मग मिस्टर निवांत दुपारी जेवण करायला येतात आणि मला सुद्धा निवांत स्वयंपाक करायला मिळेल। तसंच आज होतं, म्हणून मग म्हटलं की चला निवांत स्वयंपाक करावा। आणि स्वयंपाकामध्ये खूप जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, फक्त भाजी आणि चपात्या असा स्वयंपाक करायचा होता। त्याच्यामुळे म्हटलं की आधी कामं करून घ्यावी, फ्रेश व्हावं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी। तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली, सगळे कपडे लावून दिलेत वॉशिंग मशीनमध्ये। आता ते व्हायला अजून पावणे 2 तास वेळ आहे। पावणे 2 तासाचा वेळ घेतलाय वॉशिंग मशीनने। हा काय झालं हो देतो था। तर आता कपडे धुवून होईपर्यंत माझा सगळा स्वयंपाक वगैरे होऊन जातो आणि मुलांना जेवण पण खाऊ घालून होते, तर म्हणून म्हटलं निवांत स्वयंपाक करावा। हो काय झालं, तर स्वयंपाकामध्ये आता मस्त भाजी आणि चपाती करणार आहे। तर भाजी कशाची करणार आहे, तर तुम्ही ह्या पालेभाजीला ओळखतच असाल, मेथी नाही आहे ती चवडी आहे। तर ही पालेभाजी मी सकाळी धुवून ठेवली होती। या चवडीची भाजी खूप छान लागते। तर चपाती भाजी असा स्वयंपाक करणार आहे, वरण भात वगैरे करणार नाहीये। लवकरच होतो हा स्वयंपाक। एकीकडे भाजी फोडणी दिली की दुसरीकडे चपात्या करून घेतल्या की लगेच जेवण करायला घेते। नाश्ता वगैरे काहीच केलं नाही। आता 10:30 वाजले सकाळचे आणि 11:30च्या दरम्यान 11-11:30च्या दरम्यान मुलं जेवण करतात, तर भाजी पण पटकन शिजते। चला तर मी आता कांदा आणि मिरची कट करून घेते भाजीसाठी। या भाजीमध्ये लसूण वगैरे मी टाकत नाही, फक्त कांदा मिरची मीठ एवढंच टाकते आणि भाजी तयार होते चांगली आणि खायला खूप मस्त लागते। सकाळची कामं कशी गडबडीची असतात आणि लहान मुलं असली की मग आपल्याला असं वाटतं की लहान मुलांच्या मागे भरपूर वेळ जातो, तर आपल्याला वेळ भेटला तर पटापट ते कामं करून घ्यावी, असंच असतं माझं पण। त्रास द्यायला लागला आधी की मग नाही सुचू देत काही कामं करायला। चला तर भाजी तर धुवून आहे आणि इकडे मग कांदा आणि मिरची कट करून घेतली आणि भाजी फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकते। फोडणी देताना थोडंसं जिरे टाकते, जिरे टाकते। तेल गरम झालंय, आता फक्त त्याच्यात कांदा आणि मिरची टाकून द्यायची। सोबत टाकून द्यायचे। कांदा आणि मिरची चांगली झाली, इथे बघू शकता कढईमध्ये या अशा प्रकारचा कांदा आणि मिरच्या होऊ द्यायच्या आणि त्याच्यानंतर मग ही पालेभाजी याच्यात टाकून द्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। जेवढी भाजी आहे ना तेवढी सगळी टाकून द्यायची हळूहळू। तर अशा प्रकारे सगळी भाजी टाकून चांगली फिरवून घेणार आहे आणि शिजू देणार आहे। आणि याच्यात आता फक्त मीठ टाकायचं, बाकी मग काहीच टाकायचं नाही। म्हणजे दाण्याचे पीठ वगैरे मी नाही टाकत या भाजीमध्ये, फक्त मेथीच्या भाजीमध्ये टाकते। आता मीठ टाकून देते, मीठ टाकून दिलं, आता मिक्स करून शिजायला ठेवून देते। पाणी सुटते आणि चांगली भाजी शिजून जाते। तर इथे बघू शकता या भाजीला ना मस्त पाणी सुटलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर। तर ही आता या पाण्यामध्ये चांगली शिजून जाते आणि पाणी कमी झाल्यानंतर भाजी मोकळी होते। आता भाजी तर फोडणी देऊन झाली आणि शिजायला ठेवून दिले, तोपर्यंत आता चपात्या करते। भाजी शिजतच आली आहे, म्हटलं एकीकडे चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं तर चपात्या करायला सुरुवात करते। डिश घे बरं शिवायची, ती तुझी वाली डिश। तू आणि अद्विक सोबत बस, त्याला चारशील ना तू की नाही? चालते ना। तर पहिली चपाती टाकून दिले आणि जशी पहिली चपाती होणार तसं शिवाच्या अद्विकला जेवण करायला देऊन देते, कारण त्यांना भूक लागली। आता पहिली चपाती झाली, आता ही ना अद्विक शिवांशला देते जेवण करायला। भाजी सुद्धा शिजून तयार आहे। हो अदू जा, दादासोबत बसायचं जेवण करायला, जा कालच्या सारखं बसा दादासोबत। शिवांश चारतो बरं अद्विकला। झाली का सुरुवात? कशी झाली शिवांश भाजी? चांगली झाली। तर आता मी स्वयंपाक करेपर्यंत ते दोघं जेवण करतात। माझा स्वयंपाक सगळं झाला की मग मी अद्विकला चारते। चला तर मग आता मी सगळा स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर बोलते। इकडे बघा पसारा स्वयंपाकाचा, चला बोलते नंतर।
तर आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला. शिवांश अद्विक जेवण करायला बसले होते तर त्यांचं जेवण पण करून झालं. आणि स्वयंपाक झाल्यानंतर थोडीशी भांडी पडले आणि स्वयंपाकाची भांडी आणि जेवणाची भांडी ती मिळून आता घासून घ्यायची. अजून वॉशिंग मशीनचा टाइम संपलेला नाही. 1.25 तास सांगितले होते तर 1.25 तासाचा वेळ बरोबर घेते ती. अजून 22 मिनिटं बाकी आहे. आणि 10:30 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आता 11:30 वाजले. स्वयंपाक पण करून झाला, चपाती भाजी, मुलांचं जेवण करून झालं, आवरावर पण झाली. गॅस चांगला आवरून घेतला. इकडे आता वॉशिंग मशीनचा टाइम संपेपर्यंत भांडी पण घासून होऊन जातात. आणि वॉशिंग मशीनचा टाइम संपला की मग कपडे काढून मग गॅलरीमध्ये सुकायला टाकून देते. आणि आज परत डीमार्टला जायचे. दिवाळीचा किराणा आणला, त्या आता जवळजवळ 1 महिना होत आलाय. त्यातलं थोडंसं सामान संपलंय. जास्त किराणा आणायचा नाहीये, खूप कमी किराणा आणायचा आहे, मोजकाच किराणा आणायचा आहे. म्हणजे तांदूळ आणले होते तर तांदूळ संपत आले, थोडेसेच आहे तर मग तांदूळ पण आणायचे आहेत. वॉशिंग मशीनचं लिक्विड मी खूप दिवसाच्या आधी आणलं होतं. जेव्हा मी वॉशिंग मशीन घेतली होती ना तेव्हाच चालू केली, तेव्हा आणलं होतं. तेव्हापासून वॉशिंग मशीनचं लिक्विड आणलं नव्हतं. मग आता वॉशिंग मशीनचं लिक्विड ना संपत आलं. हे बघा थोडंसं बाकी आहे, त्यासाठी डीमार्टमध्ये जायचं आहे. तर भांडी वगैरे घासून झाली आणि वॉशिंग मशीनचा टाइम संपला होता. कपडे धुवून पण झाले होते तर मग ते ना गॅलरीमध्ये सुकायला टाकून दिले. तर आता सगळे कामं झालेत. आता वाजले दुपारचे 12, बरोबर 12 वाजले. आणि बरोबर 12 वाजेपर्यंत कामं होतात. कधी कधी उशीरही होतो, कधी कधी लवकरही होऊन जाते. ते आता सगळं अद्विकवर अवलंबून असतं. आता अद्विक जितका त्रास जास्त देणार तितके ते कामं करायला उशीर होतो आणि जितका तो चांगला राहिला तितकं मग लवकर काम होते. तर शिवांश त्याचा खेळत आहे, अद्विक तिकडे झोपलेला आहे. आणि कपडे सुकायला इथे गॅलरीमध्ये टाकून दिले. बघा सगळे कपडे टाकलेत आणि आज कपडे बरेच होते तर पूर्ण गॅलरी कपड्यांनी भरलेली आहे. असो तर आता 12 वाजले. 1 वाजता मिस्टर येतात जेवण करायला. तर आता मिस्टर आलेत घरी दुपारचे 1 वाजता आणि आता जेवण वगैरे झालं आणि बसले आता मुलांसोबत. तर आता ते जातील ऑफिसमध्ये, जेवण वगैरे करून झालं. तर मिस्टर निघाले ऑफिसला. तर आता मिस्टर गेलेत ऑफिसला निघून. तर डीमार्टला जायचं तुम्हाला सांगितलंच, थोडंसं सामान आणायचं आहे तर त्याची तयारी करते आता आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता तयारी वगैरे करून झाली आणि मुलांना ना बाहेर न्यायचं म्हटलं की इतका आनंद होतो. शिवांश आणि अद्विक सुद्धा मस्त तयार होऊन बसले दोघंही. तर गाडीवरून तर काही व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण तर मीच चालवणारी आहे आणि मीच व्हिडिओ बनवणारी आहे, त्याच्यामुळे नाही जमत. तर सरळ आता डीमार्टमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी बोलते. चला तर आता आलो आम्ही डीमार्टमध्ये, बाहेर आहो आणि आता जातो आतमध्ये. इकडे शिवांश, इकडे आहे डीमार्ट. डीमार्टच्या वरती काम चालू आहे बघा. आणि आता जास्त गर्दी नाही म्हणूनच दुपारचं यायचा विचार केला. संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते ते बघा. चला मग आतमध्ये जाते आणि बोलते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. तर आता आलो आतमध्ये. हां पकडून ठेव. दोन वस्तू घेऊन झाले. शिव इकडे बघ, हाय कर. घेतले चॉकलेट बघू. हां ठेवून दे तिथे बिल करताना. तर सामान घेऊन झालंय, एवढं सामान घेतलं. इथे शिवांश इकडे काउंटरवर सामान ठेवलंय. ट्रॉली घेऊन चाललो आम्ही. अदू हाय कर, अदू हाय कर. गाडी दिसली का आपली गाडी? शिवांश तिकडे गाडी जवळ उभा. संपली नाही आईस्क्रीम अजून. सामान घेऊन झाल्यावर आईस्क्रीम घेऊन मागितली. तर आता सामान घेऊन झालं आणि आता घराकडे जातो. पिशवीमध्ये आहे सामान. कोणी दिली? अच्छा छान, मस्त्या करत होता ना म्हणून.
आता डीमार्ट मधून घरी आलो. आल्या पहिले फ्रेश झालो. दिवाळीचा किराणा जेव्हा आणला होता तेव्हा भरपूर सामान आणलं होतं, त्याच्यामुळे बाकीचं काही आणायचं नव्हतं. जे लागत होतं मोजकं ते घेऊन आले. तर किचन किंग मसाला संपला होता, तर एक किचन किंग मसाला आणला. बाकीचे मसाले सगळे तसेच्या तसे आहे. तर 3 पॉकेट आणले फक्त, नाहीतर 5 पॉकेट आणत असतो. 1.5-2 पॉकेटचं तेल आहे अजून, म्हणून मग म्हटलं की ते त्याला थोडंसं घेऊन यावं सोबती, म्हणून 3 तेलाचे पॉकेट घेऊन आले सोबत. हँडवॉश काहीच नव्हता घरी, हँडवॉश संपला होता म्हणून एक हँडवॉशचं पाऊच आणलं. आम्ही एकदा बॉटलवाले हँडवॉश आणलं होतं, त्याच्यानंतर मग त्याच्यात पाऊचच आणून टाकत आहोत. म्हणजे एकदा बॉटल आणली की मग कायम आपण पाऊच आणून टाकू शकतो. तर एक हँडवॉशचं पाऊच आणलं. एकही इनोचं पाऊच नव्हतं घरी, आणि एमर्जन्सी कधी घरात पाहिजे म्हणून एक इनोचं हे पॅकेटच आणलं सगळं. आणि हे आणले एरियलचं लिक्विड टॉप लोड वॉशिंग मशीनचं. 3 लिटर 4 लिटर असे होते पाऊच होते ते. तर ते तेवढं काही लागत नाही दर महिन्याला, 1 लिटरचं लागतं. जेव्हा मी वॉशिंग मशीन घेतली आणि चालू केली वॉशिंग मशीन तेव्हा ते आणलं होतं, तेव्हापासून आतापर्यंत ते पुरलं 1 लिटरचं. म्हणून म्हटलं की एवढं मोठं नेऊन काय करायचं, 1 लिटरचीच बॉटल घेऊन आली. 1 लिटरचं पाऊचच नव्हतं तिथे एरियलचं किंवा सर्फ एक्सेलचं, कोणतंच 1 लिटरचं नव्हतं. आणि बेसन पण काहीच नव्हतं घरी, म्हणून एक बेसनचं पॉकेट आणलं. हे अर्धा किलोचं आणलं, जास्त नाही आणलं. आणि जाळे पोहे पण घरी नव्हते, काहीच नव्हते जाळे पोहे. पातळ पोहे आणले होते मी मागच्या महिन्यामध्ये डीमार्ट मधून चिवड्यासाठी. आता तो चिवडा पण संपला. हे अर्धा किलोचं जाळे पोह्यांचं पॉकेट आणलं. आणि एक शेंगदाण्याचं अर्धा किलोचं पॉकेट आणलं. थोडेसे आहे घरी शेंगदाणे, कारण मागच्या महिन्यामध्ये मी 1 किलो आणले होते, तर त्यातले थोडेसे आहे, तर होऊन जाते ते. आणि हे मिळून 1 महिना आमचा निघून जातो. तर अर्धा किलो आणले. मग त्यानंतर आणले तांदूळ संपत आले होते. म्हटलं तांदूळ पण लागतं, तर HMT तांदूळ आणले डीमार्ट मधून. आणि म्हटलं चला मुलांना घेऊन जावं डीमार्ट मध्ये, त्यांनाही थोडंसं फिरल्यासारखं होणार, मलाही थोडंसं फिरल्यासारखं होणार, आणि सामान सुद्धा घेऊन येता येणार, म्हणून मग एवढं सामान घेऊन आले. तर चला ते पटापट सामान ठेवून दिले आणि त्यानंतर बोलू. आणि हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.